तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे रॉ स्टार्स या सिरीजमध्ये. तर मित्रांनो, आपल्याला असा स्टार भेटलाय ज्याचं रोहा तालुक्यामध्ये क्रिकेटमध्ये बकासूर नावाने दबदबा आहे आणि जो मिस्टर नावाने प्रसिद्ध आहे. असा हा रोहाचा सुराग दाभाडे. सुराग, तुझी अशी क्रिकेटची खरी सुरुवात जिथून सुराग दाभाडे हा नाव रोहा तालुक्याला समजलं. जेव्हा आमच्या गावात जेव्हा मॅच होती 2014 ते 15 साली, एक बॉल 6 वर आलेली आणि समोरचा संघ होता वरसे. त्या बॉलला छक्का मारून मी स्वतःची एक छाप आणि स्वतःचा नवीन प्रवास तयार केला आमच्या होम ग्राउंडवरनं. तुझा आवडता बॅटिंग पार्टनर? माझ्या स्वतःच्याच गावातला मी सजेस्ट करेल सतीश चोरगे. तुला 6 बॉलामध्ये 10 रन डिफेंड करायचे आहेत, तर तू कुठला बॉलर सिलेक्ट करशील? मी माझ्या स्वतःच्या टीम मधला बॉलर सांगेल फिरकीचा जादूगार निकेत पोकले. त्याला नावाची गरज नाही, नाव सांगितलं तर सर्व काही संपते, तिथेच बसतंय. तर तुझ्या गावातला एक आवडता लेजंड खेळाडू? असं सांगायला गेलं तर एक नाही, बरेच खेळाडू आहेत. पहिले आहेत ते म्हणजे धनंजय अप्पा धनंजय पोकले, दुसरे असतील विनोद चोरगे, तिसरे रणजित गडेकर आणि स्वतः माझे चौथे म्हणजे माझे वडील. माझे पप्पा पण एवढे सुंदर बॉलर होते की त्यांना एक नाव होता अख्ख्या तालुक्यात की लांबा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तो लांबा इंटरनॅशनल बॉलर आहे. क्रिकेटमधील तुझा अविस्मरणीय क्षण कोणता आहे? नुकताच झालेला आता ISPL स्पर्धा, माझे मुंबईचे सीझन 2चे कर्णधार विजय पावले सर, त्यांना मी 2 बॉल 2 सिक्स मारलेले 10वी चषकात मागच्या सीझनला. आणि त्या सीझनला मला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड भेटून मला त्यांचा सत्कार करण्यात आला माझा. म्हणजे हा माझ्या क्रिकेटच्या जर्नीमधील अविस्मरणीय क्षण होता. तू कधी स्लेजिंग केलेस का? आणि तुझा स्लेजिंग पार्टनर कोण आवडता ज्याला तू स्लेजिंग करतो सारखी? मी ॲज अ विकेट किपरच असतो आणि स्लेजिंग करायला तर मला तर आवडतं, कारण समोरच्याची एनर्जी, त्याचे वीक पॉईंट काय ते त्या स्लेजिंगमुळे समजतात आणि त्याच्या फोर्समुळे कधी कधी त्याची विकेट पण भेटते आणि कधी कधी आपली पण लंका भेटते. कोणाला करायला आवडते बोलला तर रोहन सानप आहे, कोलाडचा खेळाडू. मला त्यासोबत स्लेजिंग करायला पण आवडतं आणि ॲज अ त्यासोबत प्लेअर म्हणून खेळायला सुद्धा आवडतं. आम्ही किती स्लेजिंग केली, किती काय केले, किती कोणाला काही बोललो, ते फक्त आमचा विकेटच्या आत. जेव्हा आम्ही बाहेर पडतो, जेव्हा आमचा गेम संपतो, एकमेकाच्या खांद्यावर राहत असतात आणि आम्ही गप्प निघतो. तुला अवघड वाटणारा गोलंदाज कुठला? माझा स्लेजिंग पार्टनर रोहन सानप. सध्याच्या कंडिशनला एक गाव एक संघ खेळणं किती गरजेचं आहे? सध्याच्या कंडिशननी कसं, आता एक गाव बोलला तर गावाची ताकद किती आहे ते अख्ख्या एरियाला माहीत आहे. आमच्या गावाची असो किंवा इतर कुठल्या पण गावाची असो, जोपर्यंत ही मूठ आहे, जोपर्यंत आपली मूठ बंद आहे, तोपर्यंत तिला तोडण्याचा आणि कोण सोडायचा हक्क